मला माझ्या मुलापासून तोडू नका. मला या घरामध्ये नोकरी द्या. मी इथेच राहील, कुठेतरी कोपऱ्यात पडून राहील. तुम्ही जे द्याल ते खाईल, पण मला माझ्या मुलापासून तोडू नका. तुझ्या या ब्लॅकमेलिंगला भुलायला आम्ही काही मूर्ख नाही आहोत. आधी हिला बाहेर काढ. तुम्ही ऐकत काय बसला? हिला काढा बाहेर. पहिल्यांदा हिला घरात यायला दिलं तर आपल्या मुलाला पळवून न्यायला निघाली होती. आता ही पळवायला आली असेल. ताई नाही, त्या असं नाही करणार. चाल बोललीस मध्ये. मला वाटलंच होतं. अजून तू कशी नाही बोलली? जानकी, हा विषय माझा आणि अहिल्याचा आहे. तो आमचा आम्ही सोडवू. आता ह्या पुढे तू यात लक्ष घालू नकोस. गेल्या वेळेला तुझं ऐकलंय आणि पस्तावलंय मी. आता काय करायचं ते मी ठरवीन. त्या माईसाहेब अतिशय ज्येष्ठ आणि परिपक्व अशा सामाजिक कार्यकर्त्या वाटत होत्या. अशा प्रकारे घरात येऊन तमाशा करतील असं नव्हतं वाटलं. साहेब, चक्क धमकीची भाषा वापरली त्यांनी. त्या असं कधीतरी वागतील असं वाटलं होतं मला. वाकणीस कधीतरी फणा काढतीलच याची खात्री होती. त्यांच्या दुखऱ्या नसेवर आपण पाय ठेवलाय, त्या उसळणारच. काय करताय वामन दादा? पोलिसांना फोन लावतोय. त्या बाईचा जो काही सोक्षमोक्ष आहे ना, तो पोलीसच लावतील. वामन दादा, या प्रकरणामध्ये पोलिसांना नको बोलवायला आपण. तुझं डोकं नाही फिरलंय ना? त्या बाईला जर का आपण आज माफ केलं ना, तर आज ना उद्या ती हेच करेल. नाही, मी बोलते ना त्यांच्याशी. म्हणजे ऐन वेळी जर का त्या बाईने काही गडबड केली तर? काय बोलतेस तू अहिल्या? आपल्याकडे सगळी कागदपत्र व्यवस्थित असताना आपण कशाला पुरावे गोळा करायचे? आणि अशा पद्धतीने बोलते की त्या परत नाही इकडे दिसणार आपल्याला. विश्वास ठेवा. भवानी माई 4 वेळा बोलत होती की राम आणि जानकीचा वनवास म्हणून. सीता नाही म्हणाली, ती जानकी म्हणाली. जानकी. आपण आता त्याच्यासाठी निर्माण केलेल्या कवचाचीही त्याला गरज नाही. तो भयमुक्त आहे. जा, तुझा नरसिंह आता कवचमुक्त आहे. अहिल्या, त्याच्या दत्तक विधानाची ओरिजिनल कॉपी नाही आहे. अहिल्या, दत्तक विधानाची ओरिजिनल कॉपी कुठे आहे? तुम्हाला तर माहिती, युवराजला आपण कोणत्या परिस्थितीत घरी आणलं होतं आणि त्यावेळी अडॉप्शनचे पेपर तयार करायला माझ्याकडे वेळही नव्हता. म्हणून मी प्रभाताईंच्या मदतीने. काय तू काय बोलतेस? तुझं तुला तरी कळतंय अहिल्या? अगं, ह्याचा अर्थ असा होतो ही कागदपत्र खोटी आहेत. अरे, कोण आलंय? बाबा आले. बाबांना सांगा आम्हाला आठवण येते तुमची. आठवण येत होती ना बाबांची. अजून काय काय शिकवलंस तिला? बाप किती नालायक आहे सांगितलंस का नाही? त्याच्यावर संशय घ्यायचा हे शिकवलंस का नाही तिला? हो, असं काय बोलताय तुम्ही? नाही तर काय आरती ओवाळू तुझी. दिवसभर हेच तर करत असतेस. सारखा संशय घेत असतेस, आरोप करत असतेस. बाहेर ते विरोधक आणि घरात तू. 2 आघाड्यांवर लढाई लढावी लागते मला. माझंच चुकतंय. तुझ्याशी इतका बरा वागतोय, इतका बरा बोलतोय ना, हेच माझं चुकलं. आणि मी चुकीचं वागतोय असं नाहीये ग. तर तू जे वागतेस ना त्यावरती माझी ही प्रतिक्रिया आहे, एवढंच. या आधी सुद्धा माझ्याकडून चुका झाल्या आहेत, मला माहिती आहे. पण तेव्हा कायम तुम्ही समजावून सांगायचा. मी रुसून बसले की जवळ घ्यायचात, माझी समजूत काढायचा. पण आता असं तुम्ही काहीच करत नाही आहात. स्वतःचा बालिशपणा कधी सोडणार आहेस तू? तू कधी बदलणार आहेस हे सांग. याचा विचार कर आणि मग माझ्याशी बोलायला ये. कळलं?